आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय विशेषतः सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि लवकरच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय उपयोगाचा ठरणार आहे. अनेकांना निवृत्तीनंतर बँकेमध्ये संयुक्त बचत खाते उघडताना काही कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र आणि त्यासंबंधीच्या प्रक्रियेमुळे अडचणी येत होत्या. आता शासनाने या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे. हा बदल नेमका काय आहे, कोणाला त्याचा लाभ मिळणार आहे, पूर्वीची कोणती अट बदलली आहे आणि या निर्णयामुळे प्रत्यक्षात किती लोकांना दिलासा मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या शासन निर्णयात केवळ बदलाची घोषणा केली नाही, तर पूर्वीचे शासन निर्णय, त्यामधील सुधारणा आणि आता लागू करण्यात आलेला नवीन निर्णय यांचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय समजून घेणे प्रत्येक कर्मचारी आणि सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर चला वेळ न दवडता आज आपण 14 जुलै 2026 हा शासनाचा महत्त्वाचा निर्णय जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. वित्त विभागाचा 14 जुलै 2026 हा शासन निर्णय आहे. सुरुवातीला प्रस्तावना आणि त्यानंतरचा शासन निर्णय. निवृत्ती वेतनधारकांनी निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडलेले असल्यास उपरोक्त नमूद वाचा क्रमांक 3 अन्वये त्यांच्याकडून 100 रुपयाच्या जनरल स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घेण्यात येत होते. उपरोक्त नमूद वाचा क्रमांक 6 अन्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे परिशिष्ट क्रमांक 1 मधील अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून ₹100 ऐवजी ₹500 मुद्रांक शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच वाचा क्रमांक 7 अन्वये शासकीय कार्यालयांमध्ये दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले असल्याचे नमूद केलेले आहे. यास्तव निवृत्ती वेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर सादर करावयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याची अट रद्द करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. शासन निर्णय आहे. शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले असल्याने संदर्भ क्रमांक 4 वरील दिनांक 19 जून 2013 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे. निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांनी ₹100च्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या पेपरवर शपथपत्र भरून अधिधान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्यास दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह अन्य घटकांसाठी वित्त विभागाचा हा एक महत्त्वाचा असा निर्णय आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. हा संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.